नमस्कार, महासत्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आपण सध्या उभा आहोत कसबा बावडा शिये या मार्गावर। हा मार्ग अद्याप तरी बंद आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे की या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात जवळजवळ 2.5 ते 3 फूट पाणी इतका या ठिकाणी आहे आणि पाण्याला प्रवाह देखील या ठिकाणी जास्त असल्याचं आपण पाहू शकतो। खरं तर आपण नेहमीच या ठिकाणी पाहतो की पाऊस आल्यानंतर धोका पातळीजवळ ज्याला पंचगंगेची पाणी पातळी येते त्यावेळेला या मार्गावर पाणी यायला सुरुवात होतो आणि हा मार्ग जो आहे तो बंद होतो। सध्या हे दृश्य तुम्ही पाहू शकता की अजूनही हा मार्ग जो आहे तो बंद आहे। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 9 इंचावर आहे। जिल्ह्यातली एकूण 77 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत। काल जर पाहिलं तर काल या मार्गावर पाणी जास्त होतं, मात्र आता या मार्गावरचं पाणी जे आहे ते उतरलेलं आहे। मात्र मार्ग वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाहीये, कारण अजूनही 2.5 ते 3 फूट पाणी जे आहे या मार्गावर असल्याचं पाहायला मिळते। खरं तर 2-3 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पावसानं उसंत दिलेली आहे आणि त्यामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। पाणी जे आहे ते उतरत आहे। ज्या शहरामध्ये ज्या भागामध्ये पाणी गेलेलं होतं त्या भागामधलं पूर जो आहे तो ओसरत आहे। मात्र गाळ तसाच अजूनही अनेक भागांमध्ये आहे। त्यामुळं आरोग्याचा प्रश्न जो आहे आता समोर येताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी सुद्धा ज्यावेळेला मार्ग खुला होतो त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ असतं आणि एकूणच आता सध्या तरी हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद आहे। मात्र पावसानं जर अशीच उसंत दिली तर संध्याकाळी एकेरी वाहतूक किंवा उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरू होऊ शकते। मात्र आता तरी हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंदच आहे। शिये बावडा रोडवरची ही एकूण दृश्य तुम्ही पाहू शकता। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।